वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत। शूकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। जय जय रघुवीर समर्थ। कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। शकटासुराचा प्रसंग आहे। एक दिवशी भगवंतांचं जन्म नक्षत्र होतं आणि भगवंतांनी नुकतीच कूस बदलली, म्हणजे आता ते एका अंगावर व्हायला लागले। एक एक क्रिया त्यांची वाढायला लागली। यशोदा मातेला अतिशय आनंद झाला। तिने लगेच ब्राह्मणांना निरोप दिला आणि ती रोजच्या कामामध्ये मग्न झाली। तिने आपल्या लालाला एका छकड्याच्या खाली झोपून दिला की जिथे शांतता आहे, कुणी येणार नाही, डिस्टर्ब करणार नाही, असं म्हणून एका छोट्या छकड्याखाली त्याला झोपून दिला आणि स्वतः पाहुण्यांचं स्वागत सत्कार करण्यामध्ये ती मग्न होऊन आपल्या घरामध्ये गेली। लालाने पाहिलं
की मला सोडून सगळे स्वागत सत्कार समारंभ सगळं काही करतात आणि मला एका छकड्याच्या खाली ठेवलं. एवढं मोठं नंद भवन आहे, इतकं सुंदर आहे, यांना चांगलं जागा सुद्धा मला ठेवायला मिळाली नाही का? त्यांना आला राग आणि छकड्याखाली मला झोपवलं आणि छकड्याची माझ्यावरती स्थापना केली, चैतन्यावरती जडाची स्थापना केली. असं कधी होऊ शकतं का? त्या छकड्यामध्ये दूध दही लोणी यांच्या घागरी भरून ठेवलेल्या होत्या. पण भगवंतापेक्षा दुसरा मोठा कोणताही रस होऊ शकत नाही, आनंद असू शकत नाही की जो त्यांच्यावरती ठेवावा. दुसरं असं की त्या छकड्यावरती जी पुतना भगवंतांनी जिला मारलं त्या पुतनेचा भाऊ शकटासूर येऊन बसला होता आणि तो वाट पाहत होता की केव्हा एकदा सगळे लोक इकडे तिकडे जातील आणि मी या बालकाला मारेल. हे कोणालाच माहिती नव्हतं, हे फक्त भगवंतांना जाणवलं होतं. आणि म्हणून आपल्या बहिणीच्या वधाचा बदला घेण्याकरता हा शकटासूर त्या छकड्यावरती येऊन बसला होता. यशोदेच्या लालाने थोड्या वेळाने त्या छकड्याला रडताना आपल्या चरणारविंदाने स्पर्श केला आणि तो छकडा उलटला. यावेळेला भगवंताचं रूप शिशु होतं, छोटेसे होते भगवंत, नुसती कूस बदलायला लागले होते. म्हणजे बघा किती छोटे, अजून पालथे पडत नाहीये, नुसती कूस बदलली. ते नरसिंहासारखे कठोर नव्हते, छोटे छोटे कोमल कोमल त्यांचे पाय होते. त्यांच्या स्पर्शाने छकड्यातलं सगळं दही दूध लोणी जमिनीवरती सांडून वाहायला लागलं. आणि तो जो शकटासूर गाडीवर बसला होता, त्या छकड्यावर बसला होता, तो छकड्याच्या खाली आला आणि दाबून मेला. गाडी उलटली तेव्हा मोठा आवाज झाला आणि नंदभवनामध्ये असणारे सगळे ब्राह्मण यशोदा गोपी गोप वसुदेव सगळेच्या सगळे धावत बाहेर आले. तिथे खेळणाऱ्या मुलांनी सांगितलं की अहो आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं की या छोट्याशा लालानेच गाडीला लाथ मारली आणि गाडी उलटली. आता शक्य आहे का? कोणाचाच विश्वास बसेल का की ते बाळ एवढंसं, त्याचा पाय एवढासा आणि त्या पायाचा स्पर्श केवढा जोरात असणार आहे? छोटासा तर स्पर्श असेल. एवढी मोठी गाडी उलटते ज्याच्यामध्ये दही दूध लोणी यांचे घागरी ठेवल्यात, मोठ्या मोठ्या जड वस्तू ठेवलेली आहे, ते त्याच्या एवढ्याशा पावलांनी कसं होईल? कोणाचा विश्वास बसेल? या लीलेने भगवंतांनी स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित करून घेतलं. पण यशोदा माता हा सगळा विपरीत ग्रहांचा परिणाम आहे असं मानून रडायला लागली. बाळकृष्णाला तिने जवळ उचलून आपल्या छातीशी धरला आणि त्याने स्तनपान करायला सुरुवात केली. नंतर नंदांनी ब्राह्मणांकडून पूजापाठ करून घेतलं आणि लालाच्या कल्याणाकरता आशीर्वाद प्राप्त करून घेतला. नंदबाबांचा विश्वास होता की ब्राह्मणांचा आशीर्वाद कधीही निष्फळ जाणार नाही. या प्रसंगातून असं लक्षात येतं की देवाला प्रपंचाच्या गाडी खाली ठेवलं तर तो प्रपंच उलटतो, नाहीसा होतो. पण भगवंताला प्रपंचापेक्षा वर ठेवलं तर तो माणूस मात्र तरुण जातो. म्हणजे पहिली पूजा भगवंताची करायची, संसाराची नाही. संसार माझा आहे असं म्हणायचं नाही, भगवंत माझा आहे असं म्हणायचं. करता करविता संसार, सगळं काही मी करेल, संसारामधलं सगळं सुख मी घेईल असं म्हणायचं नाही. भगवंताची इच्छा असेल ते मला सगळं मिळेल, त्याच्यात मी आनंदी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवंत माझा आहे, मी भगवंताचा आहे. संसार माझा, घरदार माझं नाही, शेतीवाडी माझी नाही, कारण आपल्यानंतर ती दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर होणार आहे, ते आपली राहत नाही. पण भगवंत मात्र आपले होऊन राहतात. ही लीला इथे संपली. त्यानंतर पुन्हा दुसरी लीला सुरू झाली. भगवंत आता बाललीला करतायत सगळ्या आणि अद्भुत अद्भुत सगळ्या लीला आहेत. आणि एकेका लीलेतून कंसाचे जे सगळे मित्र आहेत, राक्षस आहेत, त्या राक्षसांना ते मारतायत. पुतनेला मारून टाकलं, त्यानंतर हा शकटासूर यालाही मारून टाकलं.
आता तिसरा कोणाचा नंबर लागतोय ते पाहू आपण. एके दिवशी यशोदा मातेने आपल्या लालाला कडेवर घेतलं होतं. तेव्हा तिला तो अतिशय जड झाल्यासारखा वाटायला लागला. तिला कळेना की हा छोटासा बालक आपला लाला आज इतका जड कसा वाटतोय. शेवटी तिला त्याचं वजन पेलवेना आणि तिने त्याला जमिनीवर ठेवून दिलं आणि ती परमात्म्याचं स्मरण करायला लागली की काहीतरी विचित्र घडतंय असं तिला वाटायला लागलं. तेवढ्यात तिथे एक भयंकर असं चक्रीवादळ आलं आणि त्या चक्रीवादळाने यशोदानंदाला उडवून नेलं. ते जे चक्रीवादळ होतं त्या वादळामध्ये तृणावर्त नावाचा राक्षस होता आणि त्याने ते वादळ सगळं तयार केलं आणि त्या वादळाच्या याच्यात त्याने बालकृष्णांना उचलून नेलं. तो श्रीकृष्णांना बालकृष्णांना कंसाकडे घेऊन जाऊ इच्छित होता. तितक्यात बालकृष्णांनी त्याचा गळा दाबून धरला. त्यावेळेला आपल्या गळ्यामध्ये अतिशय जड असा दगड लटकवल्यासारखं त्याला वाटायला लागलं आणि तो म्हणाला, हे काय आहे? त्याचा गळा जास्तीत जास्त आता आवळायला लागला. श्रीकृष्ण म्हणाले, मी तर बालक आहे, मला ओळखीचा अनोळखीचा कोणीही लागत नाही, कोणालाही मी ओळखत नाही. जो कोणी मला कडेवर घेतो त्याचा गळाच मी पकडतो. त्यानंतर तो तृणावर्त राक्षस नंदभवनाच्या पूर्व दरवाज्यात एका दगडावर आपटला आणि त्याचा मृत्यू झाला. भगवंतांनी त्याचा गळा इतका दाबून धरला की त्याला पुढे जाता येईना आणि तो नंदभवनाच्या बाहेर आपटला आणि तो मृत्युमुखी पडला. गोपींनी पळत जाऊन बालकाला आपल्या कडेवर उचलून घेतलं आणि ब्राह्मणांच्या आशीर्वादाने आमचा लाला वाचला, पापी राक्षस पापाने मारला गेला असं त्या गोपी मानायला लागल्या. आता यशोदा मातेला एक क्षणभरही आपल्या लालाला आपल्यापासून दूर ठेवणं अशक्य झालं होतं. तिला अशी भीती वाटायला लागली की थोडं आपण त्याला नुसतं खाली ठेवल्याबरोबर राक्षसाने त्याला उचलून नेलं. छकड्याच्या खाली ठेवलं त्यावेळेला राक्षस आला, तर असं आता आपण करून चालणार नाही. त्या बाळाला आता दृष्टी आड करून चालणार नाही. ती सारखं त्याला आपल्या जवळ ठेवायला लागली. आणि एकदा लालाला ती स्तनपान करत होती. थोड्या वेळाने तिला असं वाटलं की आज आपल्या बाळाने जास्त दूध पिलंय, आपल्या लक्षात आलं नाही आणि जास्त दूध पिल्यामुळे त्याला अपचन होईल, म्हणून तिने त्याला दूध देणं बंद केलं. तिच्या मनातला भाव भगवंतांनी ओळखला. ती मग त्याच्याशी हसायला लागली, खेळायला लागली, त्याचं चुंबन घ्यायला लागली, त्याला कुरवळायला लागली. भगवंतांनी ओळखलं की मातेला आता आपल्याला दूध पाजायचं नाही आणि म्हणून त्या बालकृष्णांनी जांभई दिली. जांभई दिल्याबरोबर त्यांच्या मुखामध्ये यशोदेला तीनही लोक दिसायला लागले. विश्वम विभागी पयसोस्य न केवलोहम अस्मादर्शी हरिना किमो विश्वमास्ये. आणि ती गोंधळून गेली. भगवंतांनी जणू तिला दाखवून दिलं की अगं माते, मी एकटं तुझं दूध पित नाहीये, तर संपूर्ण विश्व तुझं दूध पितं आहे. भगवंतांनी आपल्या मुखामध्ये संपूर्ण विश्व प्रकट केलं. त्यावेळेला गोंधळलेली यशोदा माता मनाशीच म्हणाली की माझ्या मांडीवर छोटासा माझा लाला, त्याचं तोंड एवढंसं, त्याचं पोट एवढंसं आणि त्याच्या तोंडामध्ये काहीतरी गडबड झालेली दिसते. हे असं काय काय दिसतंय मला, हो की नाही? तिने पटकन आपले डोळे बंद करून घेतले की माझंच काहीतरी दृष्टीमध्ये भेद झालेला दिसतो आणि मला हे सगळं विचित्र दिसतं आहे. पहा, भगवंताची योगमाया वारंवार येते प्रभूंचं ऐश्वर्य दाखवण्याकरता. पण भगवंतांनी योगमायेला सांगितलं की तू इथे यायचं नाही. जर मी भगवंत आहे, देव आहे असं जर मातेला कळलं तर ती मला दूधच पाजणार नाही, ऐक नाही. सिंहासनावर बसेल आणि रोज आरती करेल, फक्त प्रसाद दाखवेल, खायला देणारच नाही. असं काही करू नको, मी इथे मातेचं प्रेम मिळवण्याकरता आलेलो आहे असं म्हणून भगवंतांनी आपल्या योगमायेला लांब जायला सांगितलं. आणि मग यशोदा माता सगळं काही विसरून गेली.
क्षणात तिला ते दिसलं. भगवंतांनी योगमायेला सांगितलं तिला विस्मरण व्हायला हवं, त्याबरोबर तिला विस्मरण नाही. आणि तिने परत आपल्या लालाला जवळ घेतलं, त्याला कुरवाळलं. त्यानंतर वसुदेवांनी श्री गर्गाचार्यांना जे नंदनंदनाचं नामकरण करण्याकरता गोकुळात पाठवलं. वसुदेव जे आहेत भगवान श्रीकृष्णांचे पिता, त्यांनी गर्गाचार्य हे त्यांचे पुरोहित आहेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही नंदबाबांकडे जा. तिथे नुकत्याच 2 मुलांचा जन्म झालेला आहे. एक बालकृष्ण म्हणजे एक यशोदा आणि नंदांचा मुलगा आहे आणि दुसरा रोहिणीचा मुलगा आहे. त्या दोघांचं नामकरण करायचं. गर्गाचार्यांनी नंद बाबांना सांगितलं की मी या बालकाचा मोठा नामसंस्कार केला तर कंसाला शंका येईल, त्यामुळे तो या मुलाला वसुदेवाचा मुलगा मानेल आणि या मुलाचा घात करेल, त्यामुळे कंसाला कळणार नाही. अशा पद्धतीने आपण गाईच्या गोठ्यामध्ये या बालकांचा नामसंस्कार विधी करूया. दुसरी गोष्ट, गाईमध्ये सगळ्या देवतांचा वास असतो, म्हणून तिथेच जर स्वस्ती वाचन झालं तर नामसंस्कार बालकाचा झाला तर योग्य होईल. त्याप्रमाणे गर्गाचार्यांनी दोन्ही मुलांना जवळ घेतलं. त्यातल्या मोठ्या मुलाचं नाव बलराम संकर्षण असं ठेवलं आणि लहान बालकाचं नाव वासुदेव भगवान श्रीकृष्ण असं ठेवलं. म्हणजे भगवान नाही पण श्रीकृष्ण असं ठेवलं. यशोदा माता गर्गाचार्यांनी म्हणाली की महाराज आता जेवणाची वेळ झाली आहे, तुम्ही जेवण करूनच जा. गर्गाचार्य त्यांना म्हणाले की माता मला दुसऱ्याच्या हाताने केलेला स्वयंपाक चालत नाही, मी माझ्या हाताने शिजवतो आणि मग मी खातो, त्यामुळे तुम्ही काही तसदी घेऊ नका. मग गर्गाचार्य यमुनेमध्ये स्नान करायला गेले. तिथून आले, त्यांनी येताना पाणी आणलं आणि त्यांचं इष्टदैवत चतुर्भुज वैकुंठवासी नारायण होते. त्यांच्यासाठी गर्गाचार्यांनी खीर करण्याची व्यवस्था केली. स्वतः खीर शिजवली. खीर थंड झाल्यावर गर्गाचार्यांनी त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवलं आणि देवाला नैवेद्य दाखवताना ते म्हणाले, सशंखचक्रम सकिरीटी कुंडलम सपीतवस्त्रम सरसी सहे क्षणम नमामि विष्णू शिरसा चतुर्भुजम सहारवक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णू शिरसा चतुर्भुजम. हे नारायण, हे लक्ष्मीपती, हे वैकुंठपती, तुम्ही खीर ग्रहण करण्याकरता या. असं म्हटल्यानंतर बालकृष्णांनी विचार केला की मीच लक्ष्मीपती आहे, मीच वैकुंठवासी आहे आणि गुरुजी मलाच बोलवत आहेत. असा विचार करून कृष्ण तिथे धावत धावत गेले आणि ते खीर खायला लागले. गर्गाचार्यांनी डोळे बंद करून ते मंत्र म्हणत होते, त्यांनी डोळे उघडले. पाहतात तर कृष्ण खीर खात बसलेले त्यांना दिसले. गर्गाचार्य यशोदेला म्हणाले, अगं यशोदे, तुझा मुलगा माझी खीर खातो आहे. असं ऐकल्याबरोबर यशोदा माता धावत धावत तिथे आली. तोपर्यंत श्रीकृष्णांनी निम्मी खीर खाऊन टाकली होती. त्यावरती यशोदा श्रीकृष्णाला रागवली आणि म्हणाली, महाराजांची खीर तू का खाल्लीस? कृष्ण म्हणाले, अगं आई, महाराजांनी मलाच खीर खायला बोलवलं होतं आणि म्हणून मी खीर खायला गेलो होतो, कारण मीच वैकुंठवासी नारायण आहे ना. यशोदा म्हणते, तू कसला आला नारायण? वैकुंठवासी नारायणाला तर 4 हात आहेत. कृष्ण म्हणतो, माते, तू म्हणत असशील तर मी चतुर्भुज रूप तुला दाखवू का? बघणार आहेस का तू? यशोदा म्हणती, नको नको, चतुर्भुज नारायणापेक्षा माझा कानच चांगला आहे. तिने गर्गाचार्यांची क्षमा मागितली आणि त्यांना म्हणाली की महाराज, कृपा करून आपण परत एकदा खीर करून घ्या. गर्गाचार्य पुन्हा स्नान करण्यासाठी यमुनेवरती गेले. पुन्हा त्यांनी खीर बनवली आणि पुन्हा नैवेद्य दाखवू लागले. इकडे कृष्ण यशोदा मातेच्या मांडीवर झोपून गेले. यशोदेलाही बरं वाटलं की आता महाराज शांतपणे नैवेद्य दाखवतील, जेवतील, असं म्हणून तिने आपले डोळे बंद केले. गर्गाचार्यांनी खिरीवरती तुलसीपत्र ठेवलं आणि भगवंतांना खिरेचा नैवेद्य दाखवू लागले. कृष्णाने त्यांचं आव्हान ऐकलं
आणि तिथे जाण्यास ते आतुर झाले. त्यांनी योगमायेला यशोदेच्या डोळ्यात जाऊन बसण्याची आज्ञा केली. त्याबरोबर यशोदा मातेला झोप यायला लागली आणि कृष्ण तिच्या मांडीवरनं उठले आणि धावत धावत गर्गाचार्यांजवळ आले आणि पुन्हा त्यांच्यासमोर बसून खीर खायला लागले. गर्गाचार्यांनी पाहिलं आणि म्हणाले, अरे या वैश्याचे मुलाने माझी खीर विटाळली. हा वैश्याचा मुलगा आहे ना, याने माझी खीर विटाळली. गर्गाचार्यांवरती कृपा करावी असं भगवंतांना वाटलं आणि त्यांनी आपलं चतुर्भुज रूप प्रकट केलं. श्रीकृष्ण गर्गाचार्यांना म्हणाले, ज्या नारायणाची आराधना आपण करता आहात तो मीच आहे. गर्गाचार्यांची तपश्चर्या सफल झाली आणि त्यांनी आनंदाने भगवंताचं दर्शन घेतलं. ते स्तब्ध झाले. त्यांच्या मनामध्ये विचार आला की प्रभू माझ्या मांडीवर येऊन बसले तर किती चांगलं होईल. लगेच श्रीकृष्ण गर्गाचार्यांच्या मांडीवर जाऊन बसले. सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना भगवंत पूर्ण करतात. फक्त मनोकामना नीट करता आल्या पाहिजे. फालतू फालतू मनोकामना करायच्या नाही, त्या पण ते पूर्ण करतात. संसारातल्या पण मनोकामना भगवंतच पूर्ण करतात आणि भगवंताविषयीच्या मनोकामनाही ते पूर्ण करतात. लगेच श्रीकृष्ण गर्गाचार्यांच्या मांडीवर बसले आणि त्यांना म्हणू लागले, महाराज आता आपण भोजन करा. गर्गाचार्य म्हणाले, माझे इष्टदेव माझ्या तोंडात घास घालतील तर मी जेवेन. लगेच श्रीकृष्णाने गर्गाचार्यांच्या तोंडामध्ये घास घातला आणि गर्गाचार्यांना आपलं जीवन सफल झाल्यासारखं वाटायला लागलं. इकडे यशोदा मातेची झोप उडाली. ती जागी झाली. तिने पाहिलं आपल्या मांडीवरती कृष्ण नाही. ती पळत सुटली, गर्गाचार्यांच्या जवळ आली. तिने पाहिलं बालकृष्ण गर्गाचार्यांच्या मांडीवर बसलाय आणि आपल्या छोट्या छोट्या हातांनी गर्गाचार्यांना खीर भरवतो आहे. गर्गाचार्य यशोदेला म्हणाले, यशोदे तू मोठी भाग्यशाली आहेस. माझे नारायणच वैकुंठवासी नारायण पुत्र रूपाने तुझ्या घरी जन्माला आले आहे. कृष्णाला वाटलं की गर्गाचार्यांनी तर हा मोठा गौप्यस्फोट केला. ही गोष्ट यशोदेच्या मनामध्ये रुजली तर ती माझे लाड करणार नाही. मी तर प्रेमदान करण्यास आणि प्रेमरसाचं पान करण्याकरता गोकुळात आलो आहे. त्याबरोबर त्यांनी मायादेवीला सूचना केली आणि गर्गाचार्यांनी सांगितलेली गोष्ट यशोदा विसरून गेली त्याच क्षणी. आता नंदाच्या घरात आनंदी आनंद पसरलेला आहे. रोहिणी आणि यशोदा आपल्या मुलांचे लाड करतात. मुलं रांगायला लागली आहेत, घरभर खेळायला लागली आहेत. ही मुलं रांगत रांगत गोठ्यात जातात. त्यांच्या लीला पाहून माता त्यांना आपल्या कडेवर उचलून घेतात. आता कन्हैयाने घरामध्ये अनेक प्रकारच्या लीला दाखवायला सुरुवात केली. यशोदा मैया इकडे तिकडे गेली की तो चोरून लोणी खायला लागला. त्याच्या हाताला आणि तोंडाला लागलेलं लोणी पाहून माता विचारायची की कान्हा तू लोणी खाल्लंस का? तर कान्हा म्हणायचं नाही. अगं तू माझ्या हाताला जो पद्मराग मणी बांधलाय ना त्याचा सारखा मला चटका बसतो आणि ती आग कमी करण्याकरता मी फक्त लोण्यामध्ये हात बुडवला. मग ती विचारते की तुझ्या तोंडाला लोणी कसं लागलं? तो माझ्या तोंडावर माशी बसली होती. ती माशी झटकण्याकरता हलवण्याकरता मी हात लावला, माझ्या तोंडाला लोणी लागून गेलं. मी मुळीच लोणी खाल्लं नाही, अजिबात लोणी खाल्लं नाही. आई तू दिल्याशिवाय मी काहीच खात नाही. अशा पद्धतीने कान्हाचा चतुरपणा पाहून सगळे लोक हसायचे. आता श्रीकृष्णाच्या बाललीला घरापुरत्या मर्यादित राहिल्या नाही. तो गोपींच्या घरात जायला लागला आणि लीला करायला लागला. गोपींना देखील तेच हवं होतं. त्या यशोदा मातेला येऊन सांगायच्या, त्याच्या तक्रारी करायच्या की कान्हा आमच्या घरी येऊन गेला, त्याने हा उपद्रव केला, तो उपद्रव केला. आणि त्या बालकृष्णाला पाहून त्यांना आनंदित होत असायच्या. एकदा कान्हाने माती खाल्ली, लीला केली माती खाण्याची. मातेने त्याला विचारलं की तू कान्हा माती खाल्लीस का? तो म्हणाला नाही, बिलकुल नाही.
तुझी शपथ माती खाल्ली नाही. मग ती म्हणाली काय, अरे तुझे सगळे मित्र सवंगडी सांगतात आई ते खोटे बोलतात. तू माझ्यावर खूप प्रेम करते ना, ते त्यांना आवडत नाही. तू मला रागवावं मारावं असं त्यांना वाटतं, म्हणून ते माझ्याविषयी खोटं नाटं तुला सांगतात. मी बिलकुल माती खाल्ली नाही. यशोदा म्हणते, अरे पण तुझा मोठा भाऊ बलराम दादा सुद्धा सांगतोय की तू माती खाल्ली म्हणून. श्रीकृष्ण म्हणतो, सगळे खोटे बोलतात. मी आपल्या दृष्टीने काहीच खाल्लेलं नाही. त्याच्या दृष्टीने खाल्लं असेल, पण मी माझ्या दृष्टीने काही नाही खाल्लेलं. तुला खोटं वाटत असेल तर माझं तोंड पहा, असं म्हटलं आणि त्यांनी तोंड उघडलं. नाहम भक्षित वानंब सर्वे मिथ्या विशंसीन यदि सत्यगिर हस्ती समक्षम पश्य मे मुख. भगवंतांना मागच्यासारखं आजही असं वाटलं होतं की मातेनं उघडलेलं तोंड पाहिलं तर ती डोळे बंद करून घेईल आणि तिला असं वाटेल काहीतरी आपल्या डोळ्यात दोष निर्माण झालाय, ती काही पाहणार नाही. पण मातेने डोळे बंद केलेच नाही. श्रीकृष्णांनी जेव्हा तोंड उघडलं तेव्हा तिला संपूर्ण विश्व त्यांच्या मुखामध्ये फिरताना दिसले आणि ती म्हणायला लागली, अरे पहा याच्या मुखामध्ये काय दिसतंय. मी काय स्वप्न तर पाहत नाही, ही तर कोणती माया नाही की हा माझा कान्हा आहे की ईश्वर आहे. आता श्रीकृष्ण विचार करायला लागले की मला मातेने ईश्वर रूपात ओळखलं तर ती मला मांडीवर घेणार नाही, कडेवर घेणार नाही, दूध पाजणार नाही, माझे लाड करणार नाही, मला सिंहासनावर बसवेल, माझी पूजा अर्चा करेल. आणि त्यांनी असा विचार करून पटकन आपलं तोंड बंद करून घेतलं आणि लडीवाळपणे तिला म्हणायला लागले, अगं आई मला भूक लागली आहे, तू माझी आई आहेस ना, तुला माझी काळजी नाही का, चल बरं मला जेवायला वाट, चल 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 पटपट. लगेच तिचं लक्ष त्यांनी डायव्हर्ट करून टाकलं. शुकदेवजी महाराज म्हणतात, यशोदा मातेचं भाग्य पहा. सगळे वेद उपनिषद शास्त्र ज्यांचा महिमा गातात त्याला ती आपला लाल समजते, मुलगा मानते, त्याचे लाड करते, त्याच्यावरती प्रेम करते. त्यावरती राजा परीक्षित म्हणतात, महाराज मला हे सांगा की नंद आणि यशोदेने एवढं मोठं सौभाग्य कसं प्राप्त केलं. त्यांनी असं कोणतं व्रत केलं की साक्षात भगवंत त्यांच्या मुलाच्या रूपाने त्यांच्या पोटी जन्माला आले. परमहंस शुकदेवजी महाराज म्हणतात की ब्रह्माजींच्या आदेशाने द्रोण वसू धरा नावाच्या आपल्या पत्नीबरोबर सृष्टीत यायला तयार झाले. तेव्हा त्यांनी प्रार्थना केली की आमचा जन्म सृष्टीत झाला तरी आमच्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती कायम राहावी आणि त्यांच्यावरती प्रेम करण्याची संधी आम्हाला मिळावी. तेच द्रोण वसू आणि त्यांची पत्नी धरा हे दोघं नंद आणि यशोदेच्या रूपामध्ये आत्ता अवतीर्ण झालेले आहेत. नंद यशोदेने व्रत केलं, तपश्चर्या केली, विशिष्ट धर्मानुष्ठान करून भगवंतांना प्राप्त करून घेतलेलं नाही, तर महापुरुषांच्या आशीर्वादाने भगवंत त्या दोघांना प्राप्त झालेले आहेत. प्रजापतीने नंद यशोदेला आशीर्वाद दिला की भगवंत तुमच्या पुत्राच्या रूपामध्ये येते. शुकदेवजी महाराज म्हणतात की परीक्षित भगवंत महात्म्यांच्या आशीर्वादाने मिळतात, जप तप व्रताने प्राप्त होत नाही. म्हणून महात्म्यांना शरण जाणं हाच सगळ्यात सोपा उपाय आहे. कारण महात्मे तो मार्ग दाखवतात भगवंतांना कसं प्राप्त करायचं. नुसतं भगवंताचे जप स्मरण करत गेलात तर भगवंत कसे प्राप्त होतील हे माणसाला कळत नाही. आता दिवसेंदिवस बाळकृष्ण मोठा होऊ लागला. गावातले गोप बालकही त्याच्याशी खेळायला येऊ लागले. त्याच्यापैकी काही गोप बालक जे होते ते अत्यंत अशक्त होते, कमजोर होते. त्यातला मधुमंगल नावाचा श्रीकृष्णांचा मित्र होता. कृष्ण त्याला म्हणाले की अरे मधुमंगल, तू फारच अशक्त आहेस, जरा खाऊन पिऊन तगडा हो. त्यावर मधुमंगल म्हणाला की कृष्णा, आम्ही फार गरीब आहोत रे, दूध लोणी आम्हाला कुठून मिळणार
आणि कंसाच्या आज्ञेमुळे भोळे गोप लोक कराच्या रूपामध्ये सगळं लोणी कंसाला नेऊन देत होते. आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ते लोणी दही खाऊ देत नव्हते. श्रीकृष्ण आपल्या बालमित्रांना म्हणाला की इथून पुढे कंसाला दिलं जाणारं लोणी मथुरेला जाणार नाही. मधुमंगल, तू रडू नकोस, मीच तुला भरपूर लोणी खाऊन घालतो आणि तुला चांगला तगडा करतो. तसा एक बालमित्र कृष्णाला म्हणाला, अरे तू जर रोज आम्हाला लोणी खाऊ घातलंस तर तुझी आई तुला मारेल. कृष्ण त्यावर हसून म्हणाला, नाही नाही, मी माझ्या घरचं नाही लोणी तुम्हाला खाऊ घालेल, बाहेरून कमावून आणेल मी तुमच्यासाठी लोणी आणि मग तुम्हालाही खाऊ घालेल आणि मीही खाईल. मधुमंगल म्हणाला, काय तू लोण्याची चोरी करणार? कृष्ण म्हणाला, हो, चोरीच करावी लागेल ना. आपण नवनीत चोर टोळी बनवूया. त्यांनी टोळी बनवली आणि तिला नाव दिलं नवनीत चोर टोळी. तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं. श्रीकृष्ण आता त्यांना सांगतात, सगळ्या आपल्या मित्रांना, सवंगड्यांना, तुम्ही एक काम करायचं की या ज्या गोपी आहेत या घरामध्ये दूध, दही, लोणी कुठे ठेवतात हे शोधून काढायचं. त्याचबरोबर या गोपी बाहेर कामासाठी, पाणी भरण्यासाठी केव्हा बाहेर घराच्या जातात, केव्हा घरी परत येतात, घरामध्ये त्या किती वेळ असतात, या सगळ्याचा सर्वे करा आणि मला सांगा आणि मग आपण पुढचा प्लॅन तयार करू. आता गोकुळामध्ये प्रत्येक गोपीच्या घरी लोण्याची, दह्याची चोरी व्हायला लागली. नवनीत चोरांच्या टोळीचा उपद्रव दिवसेंदिवस आता वाढायला लागला आणि कृष्णाच्या मित्रांना पोटभर लोणी, दही खायला मिळायला लागलं. गोकुळातल्या प्रत्येक गोपीला कृष्णाने आपल्या घरी चोरी करावी असं मनापासून वाटत होतं. पण त्याच्या उपद्रवाने त्या यशोदा मातेकडे त्याची तक्रार करण्याकरता जात आणि त्याला पाहण्याचा आनंद घेत. कारण यशोदाकडे तक्रार करायला गेली गोपी की कृष्ण लगेच तिथे कोपऱ्यामध्ये येऊन दाराच्या मागून, खांबाच्या मागून ती गोपी काय सांगते आहे ती चोरून चोरून ऐकत असते आणि त्याची ती लीला गोपींना खूप आवडायची. त्याचं ते तो चोरून ऐकणं, पाहणं, निष्पाप भाव ते बघण्याकरता गोपी येत असाय. गोपी यशोदेकडे तक्रार करीत की तुझा हा कन्हैया गायी दोहण्यापूर्वीच वासरं सोडून देतो आणि मग वासरं सगळं दूध पिऊन टाकतात, नंतर आम्हाला दूधच मिळत नाही. दूध, दही, लोणी चोरून आपल्या मित्रांना आणि माकडांना वाटून देतो. घरातलं लोणी याला सापडलं नाही तर आमच्या घरातली जी लहान लहान मुलं आहे त्यांच्या खोड्या काढतो, त्यांना मारतो, त्यांना रडवतो. मग काही करून याला लोणी हवंच असतं. लोणी अंधारात लपून ठेवलं तर अंधार याला अडवू शकत नाही, कारण हा जिथे जिथे जातो तिथे तिथे याचा प्रकाश पडतो आणि लोणी त्याला सापडतं. त्यावर यशोदा माता त्या गोपींना म्हणते की तो एवढा उपद्रव तुमच्या घरात करतोय तर तुम्ही त्याला रागवत जा ना, काही हरकत नाही त्याला रागवलं तर. गोपी म्हणतात, अगं तोच आम्हाला रागवतो आणि तोच आम्हाला धमक्या देतो, खोड्या काढतो. यशोदा माता कृष्णाला समजावते की अरे इतरांच्या घरचं लोणी खाऊ नये, आपल्या घरात लोणी आहे ना, तुला हवं असेल तेवढं लोणी मी तुला काढून देते, तू गोपींच्या घरचं लोणी खात जाऊ नको. तर तो यशोदा मातेला म्हणतो की आई मला ना आपल्या घरातलं लोणी आवडतच नाही. ह्या गोपींच्या घरातल्या लोण्याला जी चव आहे ना ती आपल्या घरातल्या लोण्याला नाहीच आहे, त्यामुळे मला त्यांच्याच घरातलं लोणी खावंसं वाटतं. त्यावरती गोपी म्हणतात की माते या लोणी चोराला तू फार लाडून ठेवलंयस बरं. यशोदा गोपींना विचारते, कृष्ण येत आहे, तो लोणीची चोरी करणार आहे असं तुम्हाला कसं कळतं बरं? त्यावरती गोपी म्हणतात की अगं हा कृष्ण आमच्या स्वप्नात येतो, कधी कधी आम्ही झोपायला जातो तेव्हा तो आम्हाला दिसतो. कृष्णाच्या खोड्या, हसणं, लोणी खाणं गोपींना आल्हाददायक, आनंददायक वाटत आहे. एकदा सकाळी श्रीकृष्ण जागे झाले आणि त्यांनी आईला हाक मारली. आई काही त्यांना दिसेना. त्यांनी डोळे चोळले, त्यांचं सगळं
तोंड काजळ आणून गेला, नाही का. मुलं डोळे चोळायला लागले की ती सगळं काजळ हाताला तोंडाला दिव्य. नंतर त्यांनी जांभई दिली, पलंगावरून खाली उतरले. रोज आपली आई येते, तोंड पुसते, हात धुते, आज ती कुठे गेली आहे, येत कशी नाही असा त्यांनी विचार केला. आणि त्यांना असं दिसलं की आई दह्याचं मंथन करत बसली आणि ती ते मंथन करण्यात इतकी मग्न होऊन गेली की हा छोटासा कृष्ण हाक मारतोय, कान्हा हाक मारतोय, तिचं लक्षच गेलं नाही. कान्हा तिच्या जवळ आला आणि तिला दूध मागितलं, पण ती मंथनामध्ये इतकी गळून गेली होती की तिने कान्हाकडे लक्ष दिलं नाही. मग कान्हाने जमिनीवरती लोळायला सुरुवात केली. तेव्हा तिने त्याच्याकडे लक्ष दिलं, त्याला उचलून घेतलं आणि त्याला स्तनपान करायला सुरुवात केली. तिने मंथन करणं सोडून दिलं. इतक्यात तिला आठवलं की चुलीवरती दूध तापायला ठेवलंय आणि ते उतू जात आहे. तिने ते पाहिल्याबरोबर कान्हाला उचललं, खाली ठेवलं आणि ते दूध वाचवण्याकरता ती गेली. आता ते दूध कसं आहे तर हजारो गायींचं दूध काढून 100 गायींना दूध पाजलं जात असे. 100 गायींचं दूध काढून 10 गायींना पाजलं जात असे. 10 गायींचं दूध काढून एका गायीला पाजलं जात असे. त्या गायीचं नाव पद्मगंधा. आणि त्या गायीचं जे दूध असेल ते दूध आणि त्या दुधापासून तयार केलेलं लोणी, दही, ताक एकट्या श्रीकृष्णाला दिलं जात असे. इतकं ते मौल्यवान होतं. त्यामुळे तिला असं वाटलं की ते दूध जर ओतू गेलं आणि पुन्हा कान्हाला जर भूक लागली तर मी कुठलं दूध पाजू त्याला. आणि म्हणून धावत धावत ती गेली आणि तिने ते दूध उतरवलं. कान्हाला राग आला की मी तुझं दूध पितोय, मला दूध पान करणं, स्तनपान करणं सोडून देऊन त्या भौतिक दुधाकडे तुझं लक्ष आहे. झालं. राग आल्याबरोबर त्याने तिथे असणारी एक काठी उचलली आणि माठावरती मारली. सगळं आई जे काही ताक दही घुसळत होती सगळ्या घरामध्ये दही वाहायला लागलं. झालं. सांडून गेले आणि त्याचे मित्र तेवढ्यात आले. सांडल्यानंतर मग ती रागवली, तो घरातून पळून गेला. तो काय तिच्या हाती लागतोय. तिला पश्चाताप झाला. ती कथा तिथे संपली. त्यानंतर एके दिवशी ही यशोदा माता घराच्या बाहेर काही कारणानिमित्त गेली. ती गेल्याबरोबर त्यांनी लगेच आपल्या सगळ्या मित्रांना बोलवलं लोणी खाण्याकरता. आणि यशोदा मातेच्या घरात तर खूप लोणी असायचं, माठच्या माठ भरून ठेवलेले असायचे. यांनी सगळे माठ काढले. माकडं, लहान मुलं, आपले सगळे मित्र सगळ्यांना जमा केला आणि सगळ्यांना खाऊ घालत होता. स्वतःही दोन्ही हातांनी काढून काढून खात होता. सगळ्यांच्या तोंडाला चाटत होता. खा, तुम्ही पण खा, तुम्ही पण खा, तुम्ही पण खा. सगळ्यांना खाऊ घालत होता. तेवढ्यात यशोदा माता घरामध्ये आली आणि तिने पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी की कान्हाने आज दह्याची, लोण्याची चोरी केली आहे आणि तो मित्रांना खाऊ घालतो. सगळ्या गोपींनी आपल्या मुलाला नवनीत चोर असं नाव ठेवलं होतं. तेही तिला आवडलं नव्हतं. आणि आज कान्हाला शिक्षा करायची म्हणून तिने हातामध्ये काठी घेतली. तिला काठी दिसली तिथे. तिने काठी घेतली आणि कान्हाला सांगितलं तिथेच उभा राहा, या दरात तू जर हल्ला तर. त्याने तिच्या हातातली काठी बघितली आणि भगवंत घाबरले, पळायला लागले. त्यांना भीती वाटायला लागली आणि पुढे पुढे ते पळायला लागले. मागे मागे यशोदा हातामध्ये काठी घेऊन पळायला लागले. त्यांना यशोदा हातामध्ये काठी घेऊन भगवंतांना धरण्याकरता धावायला लागली. यशोदेच्या हातामध्ये कन्हैया येईना. कन्हैया पुढे पळतायत, यशोदा मागे पळते. शेवटी यशोदा थकली. तिच्या सर्वांगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या. भगवंत मात्र विचार करायला लागले की तुला जर मला हातामध्ये घ्यायचं असेल तर दुसऱ्या हातामध्ये असणारा जड पदार्थ खाली टाकला पाहिजे. एका हातात मी संसार धरेल आणि दुसऱ्या हातात मी भगवंताला धरेल, असं चालणार? भगवंत हवा आहे ना, मग जड पदार्थ सोडा. आणि त्यात ती काठी आहे, बरोबर आहे. शेवटी त्यांनी विचार केला की जर भक्त मला पकडू शकत नाही तर माझ्या भक्तीचा संप्रदाय कसा चालेल. भक्तीचा संप्रदाय मला चालू ठेवला पाहिजे.
म्हणून भगवंत त्या ठिकाणी थांबले. भगवंत यशोदा मातेच्या हाती लागले आणि घाबरून मातेला म्हणाले, मैया आधी हातातली काठी टाकून दे, मला तिची फार फार भीती वाटते. आणि भगवंत रडायला लागले. भगवंताच्या त्या सुंदर गालांवरती अश्रू एखाद्या नीलकमलावरती दवबिंदू दिसावेत तशा पद्धतीने ते दिसायला लागले. त्यांचे ओठ थरथरत होते. भगवंत पूर्ण थरथर कापत होते, रडत होते. भगवंत यशोदेला म्हणत होते, मैया मारू नको, मैया मारू नको, मला भीती वाटते, ती काठी तू आधी खाली टाक. मातेला ते म्हणतात की मी परत असं कधीच करणार नाही. त्यानंतर मातेने उखळाला त्यांना बांधण्याचा विचार केला. आता भगवंतांना बांधून ठेवणं कोणाला तरी शक्य आहे का? आणि भगवंताची योगमाया, भगवंताची शक्ती त्यांना बांधू देईल का? आपल्या भगवंतांना कोणीतरी एक सामान्य जीव बांधतो आहे, हे कसं शक्य आहे? म्हणून योगमाया तिला बांधू देत नव्हती. शेवटी भगवंतांनी योगमायेला सांगितलं, कारण घरातल्या सगळ्या दोऱ्या यशोदा मातेने आणल्या आणि भगवंतांना उखाळाला बांधण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला 2 बोटं ती दोरी कमी पडायला लागली. तिने पुन्हा जायचं, दुसरी दोरी आणायची, पुन्हा एक वेढा घालायचं, पुन्हा 2 बोटं दोरी कमी, पुन्हा तिसरी दोरी आणायची. असं करून घरातल्या सगळ्या दोऱ्या संपल्या. पण ते 2 बोटाचं अंतर काही कमी होईना. हे 2 बोटं म्हणजे एक बोट ममतेचं आणि दुसरं बोट अहंकाराचं. ममता आणि अहंकार किंवा अहंता जो भक्तीमध्ये शिल्लक राहतो तोपर्यंत भगवंत भक्ताच्या ठिकाणी बांधले जात नाही. भगवंत जर पूर्णपणे आपले व्हावे असं वाटत असेल तर भक्ताने आपल्यामध्ये असलेला अहंकार आणि अहंता, ममता सोडून द्यायला हवी. किंचित जरी अहंकार भक्तामध्ये शिल्लक राहिला, किंचित जरी ममता संसाराविषयी भक्तामध्ये शिल्लक राहिली तर भगवंत भक्ताजवळ येत नाही. तसंच झालं. आई थकून गेली, तिच्या चेहऱ्यावर घाम होता. तिची ती अवस्था पाहून भगवंतांनी स्वतःला बांधून घेतलं, तिच्यावरती कृपा केली आणि त्यांनी दाखवून दिलं की परमेश्वर असूनही आपल्या भक्तांच्या ताब्यात मी राहतो. ते बांधतात आणि मी बांधला जातो. माझी करुणा ब्रह्मा, विष्णू, महेश आणि लक्ष्मी यांना प्राप्त होत नाही, तर केवळ भक्तांना भगवंताची करुणा प्राप्त होते. आता मातेने त्यांना बांधलं खरं, पण तिच्या हृदयामध्ये वात्सल्य उफाळून आलं आणि तिने विचार केला की सकाळपासून माझ्या कानाने काहीच खाल्लेलं नाही. ह्याच्यासाठी खायला पोळी करते, त्यावर लोण्याचा गोळा ठेवते आणि याला खाऊ घालते, पण तोपर्यंत मात्र याला उखळालाच बांधून ठेवायचं आहे. भगवंत त्या उखळाला घेऊन सरकत सरकत 2 वृक्षांच्या मध्ये घेऊन आले. कुबेराची 2 मुलं नलकुबेर आणि मणिग्रीव हे संपत्तीमुळे अंध झाले होते. ते कसेही वागत होते. ते एकदा वस्त्रहीन अवस्थेमध्ये कैलास पर्वताजवळ विलासात मग्न होते. नारदांनी त्यांना या अवस्थेत पाहिलं आणि त्यांनी विचार केला की अतिधनामुळे, अतिसंपत्तीमुळे ही मुलं बिघडली आहेत. यांच्या सद्बुद्धीचा नाश झालाय, दुर्बुद्धी यांना सुचली आणि म्हणून हे असे चाळे करतायत. तर यांना मार्गदर्शन करायला हवं. आणि म्हणून नारदांनी त्यांना वृक्ष योनीमध्ये तुम्ही जाल असा शाप दिला. जोपर्यंत यांना भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होणार नाही आणि भगवत भक्ती यांच्यामध्ये येणार नाही, तोपर्यंत जड वृक्ष बनवून ते गोकुळात राहतील. म्हणून भगवंत उखळासहित त्यांच्या जवळ गेले. ते यमलार्जुन नावाने हे 2 वृक्ष ओळखले जात होते. त्यांच्याजवळ भगवंत जाताच मोठा आवाज झाला आणि ते वृक्ष उन्मळून पडले. त्यातून 2 देवता बाहेर आल्या. त्यांनी भगवंताची स्तुती केली.
नंतर भगवंतांनी नलकुबेर आणि मणिग्रीवाला समजून सांगितलं की नारदजींनी तुम्हाला जो शाप दिला तो तुमच्यावर कृपा करण्याकरता दिला. त्यांच्या कृपेमुळेच तुम्हाला आज मी प्राप्त झालोय. संतांच्या दर्शनाने बंधनं निर्माण होत नाहीत, तर असलेली बंधनं तुटून जातात. म्हणून संतांचं दर्शन, महात्म्यांचं दर्शन आपण घ्यायला हवं. नंतर या दोघांनी भगवंतांचं दर्शन घेतलं आणि तिथून ते निघून गेले. त्यानंतर झाडाच्या पडण्याचा आवाज गोकुळामध्ये झाला. खरं तर झाडं आधीच पडली होती, पण भगवंतांनी योगमायेमुळे तो झाडाचा आवाज होऊ दिला नाही. ते नलकुबेर आणि मणिग्रीव निघून गेल्यानंतर झाड पडण्याचा आवाज झाला. सगळे लोक नंदभवनाच्या दिशेने धावत सुटले. इतक्यात नंदही तिथे आले. नंदांची दृष्टी बालकृष्णावर पडली आणि त्यांनी पहिल्यांदा बांधलेल्या कानाला सोडवलं आणि त्याला आपल्या कडेवर पटकन उचलून घेतलं. तोपर्यंत हा कान्हा त्यांच्या खांद्यावर जाऊन बसला आणि त्यांच्या दाढीशी खेळायला लागला. आणि नंदांनी त्याला विचारलं की तुला उखाळायला कोणी बरं बांधलं होतं? त्याने हळूच नंदबाबांच्या कानात सांगितलं, आईने बांधलं होतं, यशोदा मातेने मला बांधलं होतं. बाबा त्याला म्हणाले की मग आता परत तिच्याजवळ जाऊ नकोस, ती तुला बांधून ठेवते ना, अजिबात जाऊ नको तिच्याजवळ. कन्हैया म्हणाला, हो बाबा, मी आता अजिबात तिच्याजवळ जाणार नाही, मी फक्त तुमच्याजवळ राहील. तेवढ्यात यशोदा मैया तिथे आली. कन्हैयाने यशोदेला पाहिलं आणि पटकन नंदबाबांच्या खांद्यावरून उतरला आणि यशोदेच्या कडेवर जाऊन बसला. तिचं दूध प्यायला लागली. दुसरी लीला आहे. गोकुळामध्ये एक सुखिया नावाची माळीन राहत होती. ती बालकृष्णाच्या लीला रोज रोज गोपींकडनं ऐकत होती. आणि गोपींना आता हा उद्योगच झाला होता. एक गोपी लगेच दुसऱ्या गोपीला म्हणायची, अगं थांब थांब, तुला माहिती आहे का आज आपल्या लालाने काय उपद्व्याप केला, काय लीला केली? मी तुला सांगते. की मग एक गोपी दुसरी गोपी बसली की 4 गोपी लगेच येऊन बसायच्या आणि मग कृष्णाच्या त्या छोट्या छोट्या छान छान लीला एकमेकांना सांगायच्या. आणि मग कृष्ण कसा आहे, कृष्ण कसा आहे, कृष्ण कसा आहे, असं ते सगळी चर्चा चालायची. तसंच एकदा ही जी सुखिया नावाची माळीन होती, ती माळीन वेगवेगळ्या प्रकारची फळं फुलं घेऊन विकत असे. आणि अशीच जाता येता श्रीकृष्णांच्या बाललीला ती ऐकत होती. तिला पण असं वाटत होतं की आपल्याला सुद्धा बालकृष्णांचं दर्शन व्हावं. तिच्या मनामध्ये श्रीकृष्ण दर्शनाची उत्कंठा निर्माण झाली होती. पण अजून तिचा तो अधिकार आला नव्हता तिच्यामध्ये की भगवंताचं तिला दर्शन होईल. सुखिया दररोज फळ विकण्याच्या निमित्ताने नंदबाबांच्या अंगणामध्ये येत जात होती. तिला असं वाटत होतं आज तरी कृष्णाचं दर्शन होईल, आज तरी कान्हा आपल्याला दर्शन देईल, अशा आशेने ती जात होती. पण जोपर्यंत भक्ताची ती अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत कृष्ण भगवंत त्याला दर्शन देत नाही. शेवटी तिने कृष्णाच्या दर्शनासाठी एका ब्राह्मणाला उपाय विचारला. ब्राह्मणाने तिला आपल्याच घरामध्ये बाळकृष्णाची सेवा करायला सांगितली, स्मरण करायला सांगितलं आणि पुढचे 3 वर्ष तू नंदभवनाला दररोज 108 प्रदक्षिणा घाल असं सांगितलं. सुखियाला अतिशय आनंद झाला. तिने न चुकता अतिशय श्रद्धेने 3 वर्ष नंदभवनाला प्रदक्षिणा घालण्याचा नियम चालू ठेवला. त्या प्रदक्षिणेमुळे तिचं मन शुद्ध होत गेलं आणि तिला श्रीकृष्ण दर्शनाची ओढ जास्तीत जास्त वाटायला लागली. तिला आता श्रीकृष्णाचा विरह सहन होईना. ती प्रार्थना करायला लागली की नाथ, एकदा तरी मला तुम्ही दर्शन द्या. आणि एके दिवशी तिने निश्चय केला की आता 3 वर्ष तर पूर्ण झाली, आपण ते कर्म पूर्ण केलं, आता तरी आपल्याला श्रीकृष्णाचं दर्शन व्हायला हवं. एक दिवशी तिने आपल्या टोपलीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारची फळं घेतली आणि निश्चय केला की आज श्रीकृष्णाचं दर्शन झाल्याशिवाय परतायचं नाही. आणि ती नंदबाबाच्या दारामध्ये आली. आशेने
दरवाजाकडे पाहायला लागली. सुखियाला दर्शन द्यायचं असं भगवंतांनी आज ठरवलं की आज आपल्याला तिला दर्शन द्यायचं आहे. कमरेला सोन्याचा करदोडा, हातामध्ये बाजूबंद, पायामध्ये सुंदर पैंजण, गळ्यामध्ये कंठा आणि मस्तकावरती मोरपंख अशा वेशामध्ये छोटीशी कन्हैया ठुमकत 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 अंगणामध्ये आली. सुंदर कृष्णाला समोर उभा राहिलेला पाहून सुखिया हरकून गेली. तिच्या चेहऱ्यावरती आनंदाच्या लहरी पसरल्या. डोळ्यामधून अश्रुधारा व्हायला लागल्या. कृष्ण तिच्याकडे फळ मागू लागले. तिने विचार केला की मी याला जर लगेच फळ दिलं तर हा लगेच निघून जाईल आणि याला मला फार वेळ पाहता येणार नाही. ती म्हणाली की मी इथं फळ विकायला आले आहे, तू मला धान्य दे आणि फळं घेऊन जा. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण धावत धावत आपल्या घरामध्ये गेले आणि आपल्या छोट्या छोट्या 2 मुठींमध्ये मावेल एवढं धान्य घेतलं आणि पुन्हा धावत 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 सुखियाकडे आले आणि तिच्या टोपलीमध्ये ते धान्य त्यांनी टाकून दिलं. त्या सुखियाने त्याला आपल्या कडेवर बसवलं. त्याची इच्छा पूर्ण झाली. तिने त्याला अंजारलं, कंजारलं, त्याचं चुंबन घेतलं, त्याचा स्पर्श केला आणि तिला खूप धन्य वाटलं. तिला खूप आनंद झाला. तिचं जीवन आज धन्य झालं. नंतर सुखियाने या बालकृष्णाला अगदी गोड रसरशीत अशी फळं दिली आणि ती फळं हातात घेतल्याबरोबर हा कान्हा धावत धावत आपल्या घरामध्ये निघून गेला. सुखिया त्याच्याकडे पाहत राहिली आणि याला माझी नजर लागू नये अशी प्रार्थना तिने भगवंताला केली. ती घरी निघून गेली. घरी गेल्यानंतर तिने टोपली आपली उतरून खाली ठेवली आणि पाहिलं तर ती सगळी टोपली रत्नांनी भरलेली होती. तिचं सगळं दैन्य भगवंतांनी एका क्षणामध्ये दूर केलेलं होतं. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांच्या खूप खूप बाललीला या भागवतामध्ये सांगितलेल्या आहेत. आता नंदबाबांच्या अंगणामध्ये एक सावळा सावळा धुळीने माखलेला बालक गोपींच्या तालावरती नृत्य करतो आहे. कुठली गोपी त्याला म्हटली की तुला लोणी हवंय ना, लोण्याचा गोळा हवाय ना, तो म्हणतो हो हो हवाय, मग नाचून दाखव, की लगेच श्रीकृष्ण नाचायला लागतात. गोपी म्हणतात नाच लाला ला नाच, तुला लोण्याचा गोळा मिळेल. त्यावर ते आणखीन नाचतात आणि मग हे दृश्य एक गोपी दुसऱ्या गोपीला सांगते. गोपींना तेवढाच उद्योग आहे. आज कृष्णाने काय केलं? एक गोपी म्हणते शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधूली धूसरितांगे नृत्यती वेदांत सिद्धांत. अगं गोपी, अगं सखी, जो धुळेने माखलेला आणि गोपींच्या तालावर नाचणारा बालक आहे तो कोण आहे तुला माहिती आहे? तर तो प्रत्यक्ष वेदांत सिद्धांत आहे. प्रत्यक्ष वेदांतामध्ये ज्याचं वर्णन केलंय असा तो परमात्मा परमेश्वर आपल्या अंगणामध्ये नाचतोय. का नाचतोय? तर त्याला लोण्याचा गोळा हवा आहे म्हणून. आता या छोट्या बालकाला यशोदा म्हणते लाला नाचणं बंद कर जरा, ती खाट पडली ना ती उचलून घेऊन ये इकडे. लगेच लाला पळत पळत जातात. ती खाट उचलायचा प्रयत्न करतात पण त्यांना ती उचलत नाही. सगळा जोर लावतात, पार ते लाले लाल होतात पण त्यांच्याच्याने ते उचलत नाही. तेव्हा ती यशोदा म्हणते दे सोडून, जाऊ दे. तेवढ्यात नंद बाबा तिथे येतात आणि म्हणतात माझ्या खडावा आण. ते बालक लगेच पळत पळत जातं, त्यांच्या खडावा उचलतं आणि नंदबाबांना आणून देतात. नंदबाबा त्याला उचलून घेतात, त्याच्यावर प्रेम करतात, त्याचं चुंबन घेतात, त्याला कुरवाळतात. अशा अनेक लीला आता दररोज घरामध्ये चाललेल्या आहेत नंद यशोदेच्या. इथे एकांगी प्रेम नाही, परस्पर प्रेम आहे. भगवंत भक्तांवरती प्रेम करतायत आणि सगळे भक्त त्यांच्यावरती तितकंच प्रेम करतायत आणि त्यामुळे सगळं वृंदावनातलं वातावरण प्रेममय आहे. श्रीकृष्ण कोणावर प्रेम नाही करत? सगळ्यांवर प्रेम करतात. पक्ष्यांवर प्रेम करतात, प्राण्यांवर प्रेम करतात, माकडांवर प्रेम करतात, आपल्या सखांवर प्रेम करतात, गायींवर प्रेम करतात, वासरांवर प्रेम करतात.
आईवडिलांवर प्रेम करतात, सगळ्यांवर प्रेम करतात, सगळ्यांची काळजी घेतात. आणि प्रेमाचा नियम आहे की कोणी आपल्यावर प्रेम केलं की लगेच त्याला प्रतिसाद प्रेमाने मिळतो. आणि इथे तर सामान्य माणसांचं प्रेम नाही हो, साक्षात भगवंताचं शुद्ध प्रेम आहे की भगवंतांना ज्यांच्यावर ते प्रेम करतात त्यांच्याकडनं काहीच नको आहे, फक्त प्रेम करणं आणि प्रेम घेणं, प्रेम करणं आणि प्रेम घेणं, फक्त प्रेमाचा व्यवहार तिथे चाललेला आहे. आता गोकुळातले सगळे गोप एकत्र येऊन गोकुळातल्या मोठमोठ्या संकटांविषयी विचार करतात की आत्तापर्यंत गोकुळामध्ये अमका राक्षसाला तमकी राक्षसीने आली आणि आपल्या लालाच्या जीवाला इथे काहीतरी धोका आहे, त्यामुळे आपण सुरक्षित स्थळी इथून जायला हवं, गोकुळामध्ये राहणं काही बरोबर नाही, असं सगळे मिळून विचार करतात. गोकुळ सोडून वृंदावनाला आपण जावं असं एकमेकाने सगळ्यांचा निर्णय होतो. आपल्या मुलांच्या रक्षणाकरता सगळे गोप आपलं गाव जमिनी सोडून केवळ चलसंपत्ती आणि गायींना घेऊन वृंदावनामध्ये आले. सगळे मिळून आले. असं कोणी म्हटलं नाही की नाही इथे आमची शेतीवाडी आहे, वाडवडिलांपासून आलेली आहे, मध्ये शेतीवाडी सोडून कसं जायचं, ज्यांना जायचं त्यांनी जा, असं नाही. एकमताने सगळ्यांनी गोकुळ सोडलं आणि सगळेच्या सगळे वृंदावनात आले. वृंदावन पाहून तिथली शोभा पाहून श्रीकृष्ण आनंदात मग्न झाले आणि नाचायला लागले. पण वृंदावन आहेच तितकं सुंदर, आहेच तितकं मधुर. त्यांच्या मनामध्ये वृंदावन, गोवर्धन आणि यमुना नदीच्या प्रती प्रेम उत्पन्न झालं. वृंदावनम गोवर्धनम यमुना पुलिलानीच विक्षपा सिद्धुत्तमा प्रीती राम माधवा योन्मुप. श्रीकृष्ण म्हणाले की आता आम्ही वनात वासरं चारायला घेऊन जाणार. ते आणि त्यांच्याबरोबरची मुलं आता आणखीन थोडी मोठी झाली होती, त्यामुळे सगळ्या गोपांना त्यांचं म्हणणं मान्य करावं लागलं की गाई नाही पण छोटे छोटे वासरं आता आम्ही या वनामध्ये घेऊन जाऊ, त्यांना चारून आणि पुन्हा घरी आणूया, असं सगळ्या त्यांच्या गोप बालकांनी ठरवलं. आणि मोठे जे गोप आणि गोपी होते त्यांना अमान्य करता आलं नाही. यमुनेच्या काठी श्रीकृष्ण आपल्या सखांबरोबर मित्रांबरोबर नाना प्रकारचे खेळ करायला लागले. बासरी वाजवून गोप बालकांना आनंद द्यायला लागले. श्रीकृष्ण आपल्या साथीदारांबरोबर वनात वासरांना घेऊन चारायला जायला लागले आणि तिथे आता त्यांच्या लीला सुरू झाल्या. तिथे ते गेले म्हणजे राक्षसी वृत्ती त्यांच्या मागे आल्या नाही असं नाही, ते पोहोचतील तिथे राक्षस आहेतच. आणि तिथे पहिला वत्सासूर जो ममत्वाचं रूप आहे तो एका वासराचं रूप घेऊन त्यांच्या वासरांमध्ये जाऊन मिसळला. वत्सासूर नाव त्याचं. त्यांनी पाहिलं की या श्रीकृष्णाला वासरांप्रती अतिशय प्रेम आहे आणि मग जर मी वासरू होऊन यांच्यामध्ये गेलो तर कृष्ण मला ओळखणार नाही आणि त्यांना मला धोका देता येईल, वेळ आली की मी श्रीकृष्णाला मारून टाकेल, असा विचार करून वत्सासूर सगळ्या वासरांमध्ये मिसळला गेला. पण बलरामाच्या नजरेतून तो चुकला नाही. श्रीकृष्णांच्या नजरेलाही तो धोका देऊ शकला नाही. श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले की दादा, आज आपल्या वासरांमध्ये एक अत्यंत सुंदर छोटंसं गुबगुबीत वासरू आलंय बरं का, मी तुला दाखवतो चल, असं म्हणत त्यांना दाखवत ते त्या वासराजवळ पोहोचले. त्या वासराचे मागून दोन्ही पाय पकडले आणि त्याला घराघर फिरवायला त्यांनी सुरुवात केली. ते फिरवत असताना वासराचं रूप गळून पडलं आणि तो असुर आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाला. श्रीकृष्णांनी त्याला एका मोठ्या झाडावर आदळलं. त्याच क्षणी त्याचा प्राणांत झाला. सगळ्या ग्वालबालांनी हे बघितलं आणि आनंदाने श्रीकृष्णाला त्यांनी मिठी मारली, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि उड्या मारून असुर मारला गेला असं म्हणून आनंद व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आपल्या साथीदारांबरोबर वासरांना चरायला घेऊन गेले तर यमुनेच्या पाण्यामध्ये त्यांना एक खूप मोठा
शुभ्र असा बगळा दिसला आणि तो किती पांढऱ्या रंगाचा होता. एका पायावर उभं राहून ध्यानस्थ झाला होता. डोळे त्याने बंद करून घेतले होते. तो वाट बघत होता की श्रीकृष्ण केव्हा माझ्या जवळ येईल आणि जवळ आल्याबरोबर मी त्याला घेऊन टाकेल. त्याबरोबर श्रीकृष्णांनाही माहिती होतं की हा असुर आहे, दैत्य आहे. श्रीकृष्ण त्याच्या जवळ गेल्याबरोबर त्याने श्रीकृष्णांना गिळलं आणि तो फसला. कारण श्रीकृष्णांचं नाम तोंडात ठेवायचं असतं, त्यांना गिळायचं नसतं. त्यांना गिळल्याबरोबर त्याच्या तोंडामध्ये आग लागली. त्याला ती आग सहन होईना आणि त्याने लगेच भगवंतांना ओकून बाहेर टाकलं. बाहेर टाकल्याबरोबर श्रीकृष्णांनी त्याची चोच धरली आणि त्याचे 2 तुकडे केले. त्याबरोबर त्याचं मूळ स्वरूप प्रकट झालं आणि देवतांनी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली. तो बकासूर बगळ्याच्या रूपामध्ये आलेला. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. उरलेल्या लीला उद्या पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.